ओबीसी एकजुटीचा 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 विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो एकच पर्व एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी एकजुटीचा एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी सर्व ओबीसी सर्व ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व विजय असो विजय असो ओबीसी सर्व ओबीसी सर्व ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसी एकजुटीचा ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी
एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी एकजुटीचा ओबीसी एकजुटीचा ओबीसी एकजुटीचा ओबीसी एकजुटीचा ओबीसी एकजुटीचा एकच पर्व एकच पर्व ओबीसी एकजुटीचा ओबीसी एकजुटीचा एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी सर्व ओबीसी सर्व ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी एकजुटीचा ओबीसी एकजुटीचा एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व प्रतिनिधी जरा पुढे जावा इथली बाजूला मध्ये येणार कोणी साईडला उभा राहा मागे सर उभा राहा मागे सर ओबीसी सर्व ओबीसी सर्व ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो जरा प्रेम हो जरा मागे सरा जरा मागे सरा मागे सरा अजून मागे सरा जरा मागे ओ लकडे साहेब जरा मागे सरा ओ लकडे साहेब मागे सरा ह्याच इकडचे माग आले पाहिजे इकडचे माग आले पाहिजे आज ओबीसी समाजाच्या वतीनं खानापूर तालुका प्रांत आणि सन्मानित तहसीलदार यांना विटा शहर ओबीसी समाजाच्या वतीनं आज आपण या ठिकाणी निवेदन महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर 2005 रोजी ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी समाजावरती अन्यायकारक जो जी.आर. या ठिकाणी शासनाने जाहीर केलेला त्या जी.आरला स्थगिती मिळावी किंवा तो रद्दबातल ठरावा. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची आमच्या ओबीसी समाजाची भूमिका आहे की त्यांना आरक्षण जरूर मिळावं, परंतु ते स्पेशली मराठा प्रवर्ग तयार करून त्यांना ते आरक्षण देण्यात यावं. ओबीसीत अगोदरच 350 जाती या ठिकाणी एकत्रित आहेत. ओबीसीची टक्केवारी 27% आहे. त्यात अजूनही ओबीसीतला बहुतांशी समाज हा आरक्षणाच्या लाभापासून वंचित असताना आणि नव्यानं काही घुसखोरी याच्यामध्ये होता कामा नये. आणि त्यामुळं आमचा सगळ्यात विटा शहर सकल ओबीसी समाजाच्या वतीनं प्रांत साहेबांना आमचं निवेदन आहे की साहेब हे आमचं म्हणणं शासन दरबारी आपण मांडावं आणि आमच्या ओबीसी समाजाला या ठिकाणी न्याय मिळेल ही भूमिका आपण या ठिकाणी आमच्या माध्यमातून घ्यावा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, गेल्या काही दिवसामध्ये जे काही कुणबी दाखले देण्यात आलेले आहेत त्याची योग्य पडताळणी करून ते योग्य असल्यास कुणबी हा ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे याच्याबद्दल आमची भूमिका अजिबात दुटप्पी असणार नाही, परंतु नव्यानं त्याला कोणताही आधार नसताना जे काही कुणबी दाखले निघालेले आहेत ते रद्दबातल होण्यासाठी आपण या ठिकाणी शासन दरबार आमची प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी भूमिका मांडावी आणि सरसकट ओबीसी सरसकट मराठा हा कुणबी म्हणून जे आरक्षण देण्याची भूमिका जी शासनाने घेतलेली आहे त्याला आमचा सकल ओबीसी समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आक्षेप राहील. तर मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण देण्याचं ही आमची भूमिका या ठिकाणी प्रामाणिकपणे आहे. त्या आपल्या माध्यमातून आपण मांडतोय. त्या निवेदन आपण आपलं विकास शहर ओबीसी समाजाच्या वतीने जरा इकडची मागा सरा
ओबीसी एकजुटीचा ओबीसी एकजुटीचा एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व माग सरकारला नाही तर कसं होणार हो जरा तुम्ही मागे सरकार तुमचं निवेदन शासन सरकार पाठवते ओके भाऊ सगळी नको मोठ्यानं बघतो मोठ्यानं बघतो एक मिनिट सायलेंट ठेवा जरा शांतता रे मित्रांनो. आपणा सर्वांनाच माहिती आहे की गेल्या 2-3 वर्षापासून आपल्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेला जातोय. खरं तर ओबीसी समाजानं यापूर्वी अनेक वेळा आपली भूमिका सादर केलेली आहे. त्यामध्ये मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा कुठल्याच परिस्थितीमध्ये याच्यापूर्वी विरोध नव्हता, याच्या पुढेही असणार नाही. परंतु मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्यायचं जे धोरण सरकार घेऊ पाहतंय त्याला मात्र यापूर्वी आम्ही सर्वांनी विरोध केलेला होता, यापुढच्याही काळात विरोध राहील. कुणबींच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर जे ओरिजिनल कुणबी असतील, ज्यांचे सगळे वंशावळीनुसार सगळ्या जर गोष्टी जर सादर होत असतील तर त्यांनाही आरक्षण द्यायला आमची कोणाची हरकत असणार नाही. परंतु 2 सप्टेंबरला जो राज्य शासनानं आदेश पारित केलेला आहे त्यानुसार कदाचित कुणबीच्या माध्यमातून सगळाच मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट होण्याच्या जर काही हालचाली होत असतील तर त्याला आमचा तीव्र विरोध असेल. आणि त्या भावना शासनापर्यंत कळवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही विटे शहरातील सर्व ओबीसी समाजातील सर्व प्रवर्गातील जाती हे प्रतिनिधी या ठिकाणी आलेलो आहे. प्रांत साहेबांना आत्ता आणि तहसीलदार साहेबांना आम्ही आमचं निवेदन सादर केलेलं आहे. आणि आमची शासनाला आग्रहाची विनंती राहील की ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं, त्याला आमची निश्चित मान्यता राहील. परंतु ओबीसी समाजामध्ये इतर कुणालाही जर त्यात घुसवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ओबीसी समाज अत्यंत तीव्र स्वरूपात विरोध करेल. धन्यवाद. तुम्हीच बोला ओबीसी एकजुटीचा विजय असो. आपले जे राज्य शासनाने मराठा समाजाला ओबीसीमधून जे आरक्षण दिलेलं आहे त्यासाठी आम्ही सर्वजण एकजण विटा शहरासही परिसरातील लोक जमा झालेलो आहे. तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आमचं म्हणणं मान्य करावं एवढीच अपेक्षा आहे. ओबीसी एकजुटीचा विजय असो. ओबीसी एकजुटीचा विजय असो. साहेब आले.
काय आपल्या सुदैवानं तहसीलदार साहेब पण आता आलेले आहेत. साहेब, आज या ठिकाणी आम्ही ओबीसी समाजाच्या भावना शासनापर्यंत कळवण्यासाठी यासाठी विटे शहरातल्या सगळ्या समाजाचे प्रतिनिधी आलेलो आहोत. 2 सप्टेंबरला जो शासनानं आदेश पारित केलेला आहे त्यानुसार कदाचित कुणबींच्या नावाखाली सगळेच मराठा समाज त्यामध्ये समाविष्ट होईल का काय अशी भीती आम्हा सगळ्या ओबीसी समाजाला आहे. तर आमची आपल्या मात्र शासनाला विनंती राहील की ज्यांचा कुणबी ओरिजिनल दाखला आहे किंवा ज्यांची वंशावळ जमते त्यांना कुणबीच्या माध्यमातून ओबीसीमध्ये प्रवेश द्यायला आमची कुणाची हरकत असणार नाही. परंतु सरसकट कुणबी म्हणून दाखले देऊन या सगळ्याला जर यामध्ये समाविष्ट केलं तर फार मोठी संख्या या ओबीसीमध्ये होईल. पहिलेच आम्ही 54% आहोत, ते आणि 25-30% आले तर त्यामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येला एवढं अपुरं आरक्षण घेऊन आपण सगळे त्यामध्ये साध्य तर काय करणार आहे हा प्रश्न आहे. आणि म्हणून आता आम्ही आपल्या RNTच्याकडे निवेदन दिलेलं आहे. आपल्याला विनंती असेल की आमच्या भावना शासनापर्यंत आपण कळवाव्यात आणि आम्हाला सहकार्य करावं. मी पण त्या अडचणीला ग्रामसभेला होतो. ठीक आहे. कोण दत्ताबाबू मंगेशराव या इकडे बाहेर द्या इकडे. इकडे ओबीसी एकजुटीचा आज आपण सर्व ओबीसी बांधव जे काही शासनानं मराठा समाजाला सरसकट जे आरक्षण कुणबी दाखला देण्याचा जो निर्णय जाहीर केलेला आहे त्याच्याबद्दल आपण सर्वजणी ओबीसी इथं एकत्र आहे. आपल्या ओबीसीच्या कोट्यातून काय आपलं कोटा जो आता आपला ओबीसी संघटना आहे तो कमी न होता आपला कोटा आहे असा राहावा आणि त्यांना दाखला देण्याचा आमचा काही विरोध नाही मराठी समाजाला, परंतु सरसकट न देता त्याची पडताळणी होऊन त्यांना द्यावा हीच आमच्या सर्व मुस्लिम बांधव ओबीसी बांधवांची विनंती आहे. एवढं बोलून थांबतो. वाटलं का नाही लाडू जास्त आज समस्त ओबीसी बांधवांनी ते निवेदन दिलेलं आहे. आता जे सरकारनं जो निर्णय घेतला आहे मराठा समाजाला जे आरक्षण देण्याचा, त्यांना आरक्षण देण्याबद्दल आमचा कोणताही कसलाही विरोध नाही. सदरचं ओबीसीचं आरक्षण हे आम्हाला आता आमच्या बांधवांनाच मिळत नाही. त्यात जर हे जर आले तर हा कोणालाच याचा लाभ होणार नाही. तरी सरकारने याची दखल घ्यावी आणि त्यांना वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावं असे आम्ही सर्व ओबीसी बांधवांनी मागणी केलेली आहे. तसं आम्ही निवेदन दिलेलं आहे. सरकारमध्ये तुम्ही ठामपणे सांगा. सरकारमध्ये नाही सरकारमध्ये आम्ही आहे. सर्वांच्या सर्व लोकांना लाभ मिळेल अशा दृष्टीने योग्य तो निर्णय आमचे फडणवीस साहेब येणार आहेत त्याची आम्ही ग्वाही देतो. चला, धन्यवाद मीडिया. निवेदन देण्यासाठी आपण सर्व समाज बांधव इथं उपस्थित राहिला आणि प्रांत साहेब व तहसीलदार साहेब आपण सर्वांनी आपल्या ओबीसीचं निवेदन दिले. आपण वेळात वेळ काढून आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी ओबीसी संघटनेच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार आहे. त्याचबरोबर पत्रकार मीडिया यांच्याही ओबीसी संघटनेच्या वतीने मी आभार मानतो.